तर मित्रांनो गुड मॉर्निंग। आणि आता वाजले सकाळचे 6 आणि आपण बसची वाट बघतोय आपण। इतकी भयंकर पाऊस चालू आहे का माप नाही भाई। पुण्यात भैया बारिश डेंजर काम आहे रे। अचानक मी जसपासून आलो आहे ना, मला येऊन पुण्यात 7 दिवस झाले आणि तसपासून पाऊसच नाही आहे पुण्यात। आणि अचानक आज इतका जोरदार पाऊस चालू आहे, पूर्ण रात्रभर पाऊस चालू आहे। एकदम खतरनाक काम आहे म्हणजे पुण्याचं। अचानक कधी क्लायमेट चेंज होईल ना माहीतच नाही भाई। डायरेक्ट अवघड आहे रे भाऊ। PG पासून इथपर्यंत यायलाच मी डायरेक्ट वल्ला बिल्ला झालो नाही का। पळत आलो, दम पण लागला आहे। आणि आता ही बस येते, आता 6:10 झाले। बस जर निघून गेली असेल तर भैया लई अवघड होणार आहे। आज 6:30 वाजता आमची रिपोर्टिंग आहे। 6:30 वाजता आम्हाला कंपनीत पोचायचं असतं। ही वेगळ्या कंपनीची गाडी आहे आणि मी जिथं राहतो ना तिथं सगळ्या कंपन्यांच्या गाड्या येत आहे। 307 ना। घर कुठे आनंदीला आनंदी घर पण आणलेली आहे। कंपनी गाडी घेऊन गेली। गाडी घेतली का? हो गाडी चालवली। आळंदीला मंदिर किती जवळ असेल आमच्या तिथून? शाळा आहे का सरकारचा? आपण त्या रोडला चाकण रोड म्हणजे आता हे लांडेवाडीत उतरला आपण। लांडेवाडी टेलको रोडला तिथून किती? आनंदी का? बरंच लांब आहे। लय लांब आहे? हो चांगलंच लांब आहे। हो आळंदीमध्येच येतं काही? हो 1 किलोमीटर आहे। 2 10 रुपये घेतो का? हां 10 घेतो। हां चाकण आळंदी चाकण नको घाटपाडा घाटांना। हां आळंदीला घाट त्याच्या खाली त्याच्या खाली हो खाली काय माझे नातेवाईक आहे तिकडं? ही कमर आलं। हां त्या कमर आली। हां नाही त्यांनी बोललेलं आहे पण मला रस्ता माहीत नाही म्हणून हां चालतंय। तर आज भरपूर म्हणजे डेंजर दिवस होता। आता सकाळी ना एकदम पाऊस चालू होता, इतका पाऊस चालू होता का मला ते कंपनीत पण जाऊन दे नाही। लिटरली मी ना 20 मिनटं झाले इथं बसलो आहे आणि ब्लॉग बनवणं स्टार्ट करतो आहे। पण अचानक कोणती गाडी नाही तर कुणीतरी येऊन की हॉर्न वाजवत आहे, नाही तर काहीतरी करत आहे। इथं नाही गल्लीत आहे, एकदम सिटीमध्ये राहिला मी ना। तिथून गल्लीतून सारख्या गाड्या येत आहे, हे जात आहे ते जात आहे। इथून कोण भंगारवाला येतो आहे, कोण फळावाले जाऊ राहिले, सारख्या गाड्या बिड्या चालू राहत्या नाही का। जाऊ आपण आपल्या विषयात येऊ। तर सकाळी इतका भयंकर पाऊस होता का मला तो जाऊन पण देत नव्हता ना। आता एकदम कोरडं उघडलं आहे, इतकं का डायरेक्ट रस्ते वाळून गेले। इतका डेंजर पाऊस आहे रे हा। म्हणजे पुण्यात आपलं स्वागत असं झालं आहे एकदम डेंजर। बाकी मी ना कामावरून आलो आहे आणि मी तुम्हाला सांगणार होतो की मला जॉब वगैरे कसं भेटला नाही का। मी ना अप्लाय केलं होतं नॅप्सच्या ॲपवर। आमच्या ITI झाला का नॅप्स असतं। नॅप्स एक सरकार मान्यता एक म्हणजे काय म्हणतात लिंक आहे किंवा प्लॅटफॉर्म आहे का, त्याचं आम्हाला जाऊन आमची प्रोफाईल वगैरे बनवायची असते आणि त्याच्या थ्रूच मी अप्लाय वगैरे केलं होतं टाटा कंपनीमध्ये। तर तुम्हाला पण जर कोणी माझे भाऊ ITI पासआउट झाले आणि त्यांना जर ॲप्रेंटिसशिपसाठी पुण्यात किंवा मग दुसरं अदर स्टेटमध्ये कुठं पण जर हे करायचं असेल अप्लाय करायचं असेल तर नॅप्सवर तुम्ही तुमची प्रोफाईल पहिले बनवायला पाहिजे। कारण की त्याच्याशिवाय पुढं काही होतच नाही आहे। जे सरकारकडून आपल्याला स्टायफंड येतो तो येतच नाही आहे आणि कंपनी पण तुमच्याकडून तो पहिला मागते नाही का। ती प्रोफाईल जर तुमची बनली असली तरच तुमचं काम होऊ शकतं ॲप्रेंटिसशिपसाठी, नाहीतर मग ते पहिलं करावं लागतं। तर तुम्ही प्रिपेअर करून जा, तुमची ID तुम्ही बनवून जा।
तर मला पण त्याच आय डी थ्रू भेटलं होतं नाही का काम. तर आय डी माझी बनलेली होती, सगळं प्रोसेस वगैरे ओके होतं, आपले कागदपत्र सगळे ओके, नाव वगैरे नावाचा सगळ्यात मोठा लोच आहे. तर नाव चेक करून जा, जे आधार कार्ड आहे तेच ओरिजिनली तुमच्या बाकी सगळ्या डॉक्युमेंटवर असलं पाहिजे. कारण की एक मित्र आहे माझा, तो आता रिसेंटली बॉशमध्ये ट्राय करत होता नाशिक, त्याचंच जे आधार कार्ड आहे त्याचं नाव वेगळं आहे आणि जे बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहे म्हणजे ITIचा रिझल्ट वगैरे त्याच्यावर नाव थोडं वेगळं आलं आहे, स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे. तर स्पेलिंग मिस्टेक आता ती आधार कार्डवरच क्लिअर करावं लागणार आहे आणि त्याच्याकरता त्याला काढून दिलं आहे, म्हणजे काढून नाही दिलं आहे, तो मला महाराजाचा बघितलं ब्लॉग, काढून नाही दिलं आहे. त्याला ते आधार कार्डची मिस्टेक आहे ती क्लिअर करायला लावली आहे आणि नंतर त्याचं अप्रेंटिसशिपचं काम होणार आहे. पण मग तो जोपर्यंत ते करत नाही तोपर्यंत ते होणार नाही. तर तुम्ही याच्याकडं जातीनं लक्ष द्या, तुमची स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे नाही झाली पाहिजे, तुमची प्रोफाईल बनलेली पाहिजे आणि तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये अप्लाय करा. आता टाटा फक्त महाराष्ट्रात पुण्यातच आहे, तर मी पुण्यात आलो आहे आणि आपलं पुणे म्हणजे विषय नाही का, एकदम फिरायच्या दृष्टिकोनाने, शिक्षणाच्या दृष्टिकोनाने आणि जॉबच्या दृष्टिकोनाने एक नंबर आहे. तर भैया आपण पण पुण्यात आलो आहे, आता पुण्यात भाई करता माझून टाकू आपण डायरेक्ट नाही का. आणि आता आपण ITI म्हणजे कामावून परत आलो आहे, ITI बोलायची सवय लागली नाही का, इतके दिवस 2 वर्ष झाली मी ITIत होतो ना, ITI घरी गेले का ITI चालायचा. तर ITI नाही, जॉबवरून मी परत आलो आहे. आता वातावरण एकदम मस्त आहे, आल्या कपडे धुवून टाकले पहिले गाडीने, कारण की इथे ना भैया सगळ्यात मोठा सिस्टम काय माहिती आहे का, कपड्यांना जागा भेटत नाही. आणि मी सध्या राहतो आहे PG वरती म्हणजे हॉस्टेल. आणि मी तुम्हाला एक स्पेशल ब्लॉग बनवीन नाही का, आजच्या ब्लॉगमध्ये तर मी नाही घेणार आहे. PG वगैरे आमचं PG आवरलेलं पण नाही आहे यार. की PG म्हणजे एकदम मुलं एकदम एकत्र राहते आणि ते मुलं एकत्र राहणार म्हणजे माहिती तुम्हाला काय राडा होणार. मुलं एकत्र राहिली म्हणजे एकदम सिस्टम जागा भैया एकदम खतरनाक असती नाही का, दाखवण्यासारखी नाही राहत ती. PG जेव्हा आवरली जाईल, आता कलर काम वगैरे चालू आहे, डेंटिंगचं कामं चालू आहे आमचे सगळे इथं. आणि ही आमची PGची समोरची गल्ली आहे, हे आमचं PG आहे. आणि हा असला काही मस्त एरिया आहे, इथे हे झाड होतं हे वाळून गेलं आहे आणि हा मस्त एवढा इथं हा मस्त रोड आहे, एकदम पूर्ण लांबपर्यंत सिटी नाही का. आणि मी आता उभा आहे 3rd फ्लोअरला. हे मित्राचं आहे माझ्या, हा वेल मस्त होता, इथं फुलं वगैरे यायची, हा तोडला आहे आता, त्यांचं कलरचं काम वगैरे चालू आहे. आणि बाकी इथं ही बिल्डिंग आहे, याच्यात 2 BHK अवेलेबल आहे, पण भैया आपला पगार तेवढा नाही आहे. आपण आपल्या मेसवरती आलो आहे, हे आपले दादा आहे. आज काय बनवलं आहे? हरभरा रस्सा आहे आणि शेवभाजी. हरभरा रस्सा आणि शेवभाजी, खीर आहे. हां, ही शेवयाची खीर आहे, ही डाळ आहे, ही शेवभाजी आहे आणि ही हरभऱ्याची भाजी आहे. लावा मग आमचं ताट लावा. इथले हे काही मेनू आहे, इथले हे प्राईज आहे. पुष्पराज नाव आहे मेसचं आणि एकदम उत्कृष्ट जेवण आहे नाही का, एकदम क्वालिटी. तोपर्यंत तुम्हाला एक आल्यापासून मी तुमचं जेवणाची एक जर्नी सांगतो का. मी एक 7 दिवस झाले ना पुण्यात येऊन, तर एक्सप्लोर करत होतो का मेस कुठं चांगली आहे, काय खायला भेटतं इथं चांगलं. तर 3-4 दिवस तर भैया माझे एवढे हाल झाले. आणि तर एकदम मेसचे खूप वांदे इथं, मेस वगैरे एकदम भंगार असते नाही का. आणि ही मेस एकदम मस्त भेटली मला, एकदम घरगुती जेवण वगैरे. तर हे दादा आले आपले ताट वगैरे घेऊन. तर हे काही असं आपलं ताट असतं, हे पोळे आहे, हे काय म्हणजे तोंडी लावायसाठी आहे, कांदा आहे, आपली ही हरभऱ्याची भाजी आहे, शेवभाजी आहे, डाळ भात आहे. तर ही डाळ पण देता पहिले. आणि हे आपलं जेवणात स्वीट असतं, तर ही शेवयाची खीर आहे, यात मीठ आहे, हे लोणचं आहे आणि प्रत्येक याच्यावरती पाणी वगैरे असतं. ताक पण आहे ना, आणि ताक पण असतं रोज इथं. म्हणजे एकदम घरगुती जेवण आहे. मेसचं एकदम डेकोरेशन, इंटिरियर वगैरे एकदम स्वच्छता एकदम मस्त आहे पाळलेली. आणि हे मस्त लोकेशन आहे एकदम. याच्यात ताक वगैरे असतं रोज, सलाड आणि ताक असतं. सलाडला और ताक आहे. मग आपण रात्री जे जेवण असतं त्यात सलाड वगैरे घेतो. हा दादा आहे. आणि हे आपलं ताकाचा ग्लास आलेला आहे, हा आपला ताकाचा ग्लास आहे. तर पहिला ग्लास घेऊन बघू नाही का, एकदम मस्त आहे, एकदम नाही का घरच्यासारखी फिलिंग आहे, एकदम मस्त आहे.
आणि त्रिकोणी ना हे तर एकच नंबर लागतं नाही का तोंडी लावायला. शेवयाची खीर पण आहे. तर बाकीच्या मेसमध्ये कसं असतं माहिती आहे का, जेवणात आहे ना फक्त नाही का भाजी पोळी वगैरे असते किंवा डाळ भात असतो. पण इथं नाही एकदम आहे बघा, ताक पण आहे, डाळ पण आहे, 2 भाज्या पण आहे, एक स्वीट पण आहे, तोंडी लावायला कांदा आणि पापड म्हणू आपण त्याला, पापड पण आहे. म्हणजे एकदम जे घरगुती आपलं घरगुती पद्धतीचं जेवण असतं एकदम सेम जेवण. तर सांगवीत जर येत आहे नवी सांगवीत स्पेशली, तर इथून एक अराऊंड जो कृष्णा बाजार चौक आहे त्यातून एक 100 मीटरच आतमध्ये आहे. तर नक्की विजिट करा. बाकी आपले तर एकदम मस्त मेसचं नियोजन झालं आहे आता इथं. चला जेवून घेऊ आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. उद्या भेटू.